मित्रांनो, कडधान्यामधला हा एक पुन्हा एक व्हिडिओ तुम्हाला मी शेअर करतो आहे। आता तुरीचं वरण कोणी खाल्ले नसेल तर नवलच आहे, कारण तुरीचं वरण म्हटलं की बिलकुल असा सुगंधित असा त्याचा सेंट येतो आणि तुम्ही वेगवेगळ्या भाज्यांसोबत तुरीचं वरण हे जर नसेल तर भाजीला खरंच चव राहणार नाही, ते पण निश्चित आहे। मी आता माझ्या शेतात आलो आहे आणि शेताच्या अगदी धुऱ्यावर तुरीचं आपण उत्पादन घेतो आहे। तुरीचे तुम्हाला मी म्हणजे प्रत्यक्षात लाईव्ह असा एक व्हिडिओ त्याचा मी शेअर करतो आहे। आता हे तुरीचे दाणे म्हणजे तुरीच्या शेंगा आहेत, जवळपास वाढल्या आहेत, काही प्रमाणात हिरव्या पण आहेत। यावर्षी तुरीचा जो उत्पादन आहे खरंच एक चांगल्या पद्धतीचं म्हणजे उत्पादन आलेलं आहे आणि यावर्षी निश्चित म्हणजे त्याला शेतकरी भावाला याचा भाव चांगला मिळणार आहे। आता तर हल्ली तुम्हाला 200 रुपये पाहिली म्हणजे जवळपास 170 रुपये किलोच्या प्रमाणामध्ये तुम्हाला तुरीची डाळ आता मिळत आहे। आणि यावर्षी याचा एक थंडीचा जो प्रमाण आहे हा अति प्रमाणात असल्यामुळे तुरीच्या उत्पन्नामध्ये खरंच वाढ निश्चित होणार आहे। तर हे तुम्हाला मी दाखवण्याचं एकच कारण आहे की लाईव्ह असं एक आपण प्रत्यक्ष शेतामध्ये तुरीचं झाड कसे राहतात, तुरीच्या शेंगा कशा राहतात आणि तूर त्याची जेव्हा डाळीची निर्मिती होते ते कशी होते हे तुम्हाला खरंच समजावं, हा एक माझा उद्देश आहे। आणि प्रत्यक्षात मी केव्हाही शेतामध्ये येऊनच त्याचा लाईव्ह असा एक व्हिडिओ बनवतो आणि मी माझ्या यूट्यूब के देवीदास या यूट्यूब चॅनलवरून शेअर करत असतो। तर हे तुरीचे झाडाचे बुंदे आहेत, हे सर्व बुंदे आहेत आपण धुळ्यावर लावलेले आहेत आणि या शेंगा लागलेल्या आहेत। आता जवळपास वाढल्या आहेत, आपण आता 4-8 दिवसामध्ये आपण याला तोडून घेतो आहे। त्या मग वाढवल्या जातात, सुकवल्या जातात आणि मशीनवर त्याला पिसून घेतला जातो आणि मग तुरीची डाळ त्याची बनते। पूर्ण धुळ्यावर आपण जवळपास 1 एकरमध्ये याची लागवड केलेली आहे आणि खरंच एक चांगला हा उत्पादन आहे, दुय्यम असा उत्पादन आहे। म्हणजे बांधीमध्ये तर आपण नक्की लावतोच तुरी म्हणा किंवा पडीत जागेवर तुरी लावतो आपण, पण धुळ्यावर सुद्धा आपण तुरी लावतो आहे आणि त्याचा एक उत्पादन आपण हा घेतो आहे। त्या निश्चित शेतकरी भावाला याचा फायदा होणार आहे। चला तर छोटासा एक व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडलेला असेल। धन्यवाद।